तर मित्रांनो नमस्कार. आणि आता सध्या आपल्या भागात सगळ्यात चर्चेत चाललेला विषय म्हणजे त्या पंढरपूरमध्ये माझ्या मित्रानंच पंढरपूरमध्ये नो एंट्री मध्ये गाडी घातली म्हणून पोलिसवाल्यानं 2000 रुपये एंट्री घेतली आणि 2000 रुपये एंट्री घेऊन पण त्याच्यावरती 1000 रुपयाचं चलन मारले. मग त्यानं त्याला न्याय मिळण्यासाठी गाडी आडवी लावली. तुम्ही 2000 रुपये एंट्री घेऊन पण तुम्ही 1000 रुपये चलन कशाचे मारलं? आणि जर 1000 रुपयाचं चलन आहे तर 2000 रुपये एंट्री तुम्ही कशाची घेतली आम्हाला हे सांगा. तर त्याचा काय विषय झाला माहितीये का भावांनो, मी सगळ्या प्रकरणाचा अभ्यास घेतला आणि त्याचा विषय काय झाला की बाबा ते सिटीमध्ये गाडी त्याने टाकली. ठीक आहे, पंढरपूर सिटीमध्ये गाडी टाकली. सिटीमध्ये म्हणजे एवढ्या मेन सिटीत गाडी टाकली नाही त्यानं, सिटीमध्ये गाडी टाकली. टाकल्यानंतर एखाद्या कोणत्याही सिटीत नो एंट्री जर केली असली ना तर वाहतुकीचा एक नियम आहे बाबा की तिथं लिहिलं जातंय बोर्डवरती की अवजड वाहनाला आतमध्ये परवानगी नाही किंवा संध्याकाळी 8 ते सकाळी 10 पर्यंत परवानगी आहे किंवा नाही, एक जे काय असेल ते लिहितात. परंतु तिथं काही सुद्धा लिहिलेलं नव्हतं म्हणून त्यानं गाडी टाकली. ठीक आहे, गाडी टाकली तरी पण त्यांनी पोलिसवाल्यांनी चलन 1000 रुपये आहे आणि सेटलमेंट करून 2000 रुपये घेऊन सुद्धा त्यानं 1000 रुपये चलन मारल्यानंतर कोणाचा डोका हलणार नाही का सांगा बरं. आणि त्यानंतर त्यानं त्याला न्याय मिळण्यासाठी गाडी आडवी लावली. रस्त्याच्या गाडी आडवी लावल्यानंतर तिथलं म्हणजे आपलं वाहतुकीचं साहेबांना म्हणजे काय मला बोलायला लाज वाटत्या. पण तुम्ही ड्रायव्हर लोकांना समजता मला काय म्हणायचंय, तुम्ही काय समजता ड्रायव्हर लोकांना. तुम्ही एक लक्षात ठेवा, एक जर ड्रायव्हर नव्हे, एका ड्रायव्हरमुळे अशा 1000 ड्रायव्हरांनी जर गाडी उभा केली ना तर कळायचं बंद होईल आणि कितीतरी दळणवळणाचे साहित्य सगळं दळणवळणाची कामं जागेवर थांबतील. तर मला सांगायचं काय आहे की तो एक गरीब माझा जवळचा मित्र आहे आणि गरीब ड्रायव्हर त्यानं 2000 रुपये एंट्री देऊन सुद्धा तुम्ही 1000 रुपये चलन मारताय तर कशासाठी? आणि चलन 1000 रुपये तर 2000 एंट्री कशासाठी? हे नेमकं कशासाठी? ह्या गोष्टीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि हे प्रकरण खूप लोकांनी उचलून धरलं पाहिजे. पब्लिकला सुद्धा कळायला पाहिजे की बाबांनो हे जे चाललंय ते सगळं चुकीचं आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून द्यायसाठी आपल्याला पोलीस स्टेशन किंवा खाती बनवून दिलेली. तर तेच आपल्यावरती अन्याय करत असेल तर आपल्याला न्याय देणार आहे कोण? तर पब्लिकाला न्याय द्यायला लागणार आहे आपल्याला. हे जे पब्लिक बघतंय ना सगळं, जे माझं किती पब्लिक बघू द्या, माझ्या व्हिडिओला किती व्ह्यूज जाऊ द्या, या सगळ्यांनी न्याय द्यायचा ते आपल्या भावाला की भावाचं कुठे चुकतंय का. आणि जर चुकत असेल तर त्याच्या वतीने मी माफी मागायला तयार आहे. परंतु अशी गोष्ट परत खपवून घेतली जाणार नाही. आणि जर चुकीचं काय बोललं असेल तर नक्की माझा कमेंट बॉक्स कायम उघडा असतोय. कोणाला काहीही बोलायचं असेल नक्की कमेंट करून सांगा तुमचं काय मत आहे. मी ऐकायला बसलोय, सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर देणार आज.